नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हे ग्रंथ वाचन करीत असून या ग्रंथाचा 5वा भाग आपण बघणार आहोत। सिद्धार्थाचा ग्रहत्याग। मागच्या भागात आपण बघितला होता सिद्धार्थाचा शाक्य संघात प्रवेश। सिद्धार्थानं भारद्वाजच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला। भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता, त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंटक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला। आता सिद्धार्थाने ग्रहत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी परिव्रज्या भारद्वाज यांच्याकडून घेण्याची ठरवलं ना। आपला आवडता घोडा कंठक आणि आवडता सेवक छन्न यांना घेऊन ते आश्रमाकडे गेले आहेत। तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवदेवाला पावण्यासाठी यावे तसे अनेक स्त्री पुरुषांची बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली। आणि जेव्हा ते त्याच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले। ते त्याच्या सभोवती उभे राहिले। त्यांनी अंतर्करणे भावाकुल झाली होती, जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनाने ते त्याला प्राशन करीत होते। काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर तर लक्षणाने तो जात्याच सालंकृत होता। काहींनी तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त अशा चंद्र पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला। दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काही त्याला घेऊन टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकांकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकत होत्या। अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा पाहून केवळ पाहत राहत होत्या। त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते। परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या। मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपल्या सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला। आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःख वेगाने तो स्वतःला सावरून धरू शकणार नाही। परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती आणि सिद्धार्थ गौतम म्हणजे महाप्रजापती गौतमी असेल किंवा शुद्धोधन असेल, जे त्यांचे आई वडील यांनी त्या आश्रमात येऊन असं त्यांना वाटत होतं। आश्रमाच्या आवारात प्रवेश करत तेथे जमलेल्या लोकात आपले माता पिता असल्याचे त्यांनी पाहिले। आपल्या माता पित्यात पाहता तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला। त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता। त्यांनी रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावून काढले। छन्नाने कंटकला आश्रमातील एका झाडाखाली बांधून तो तिथे उभा राहिला। शुद्धोधन व प्रजापती रडत असली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला। मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यापासून दूर झाला व छन्न जिथे उभा होता तिथे गेला। त्याने आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले। त्याने परिव्रज्याला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले। त्याचा चुलत भाऊ महानाम यांनी परिव्रज्याला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापत्र आणले होते। सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले। अशा प्रकारे
परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्राजकाची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साह्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्राजक घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्राजकाचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमाला परिव्राजक घ्यावयास लागणारी परिस्थिती मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदाय त्याच्या मागोमाग जाऊ लागला आणि ही जी घटना होती त्या राज्याच्या दृष्टीने हे अत्यंत हे होते आणि म्हणून प्रचंड असा मोठा जनसमुदाय हा जमला होता. त्याने कपिल वस्तू सोडले आणि तो अनोबा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्याने समुदायाचा उद्देशून म्हणाला, म्हणजे जसं सिद्धार्थ चालला होता तसा तो जनसमुदाय सुद्धा त्यांच्या मागे चालला होता आणि म्हणून सिद्धार्थ थांबला आणि त्यांना उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनीनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियामधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल, म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय माग परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिव्रजा म्हणजे कंस संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. म्हणजे 29व्या वर्षी सिद्धार्थाने परिव्रजा घेतलेली आहे. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर मातापितेच्या पोटी जन्मलेला विपुल धनसंपन्न व नवयवनशाली बुद्धीने व शरीर सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोक करण्यासाठी तो स्वकीयांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमता पुढे आपले शिर झुकवले नाहीत, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, ग्रह सौख्याऐवजी ग्रहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतली नाही. आणि इतका मोठा बल्हाडी असून सुद्धा, सर्व गुणसंपन्न सिद्धार्थ असून सुद्धा, राजपुत्र असून सुद्धा त्याने सगळं सोडून दिलं. आयुष, आराम, संपन्न, सौख सगळं सोडलं आणि सगळं सोडून त्यांनी ते राज्य सोडून तो जिथे काही आपलं स्वतःचं अस्तित्व नाही, आपलं कसलीही मालकी नाही, कसलीही वास्तू नाही, कसल्याही आपल्याकडे धन संपत्ती नाही, अशा एका कुठल्याही अशा जगामध्ये सिद्धार्थ गेलेला आहे. हा त्याचा स्वच्छेने केलेला महान असा त्याग आहे. होय, हे त्याच्या शौर्याचं व धैर्याचं कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्य मुनी अथवा शाक्यस्य असेच म्हणावे लागेल. आणि त्याने हे जे काम केलेलं आहे हे अत्यंत मोठं काम केलेलं आहे आणि हे काम करणारा तो खऱ्या अर्थाने शाक्य सिंह किंवा शाक्य मुनीच ठरेल. राजपुत्र आणि त्याचे सेवक, राजपुत्र आणि त्याचा सेवक कंटकाला घेऊन छन्नाने हे घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंटकासह अनोबा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोबा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याचे तुझे माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वाभिमानाने तू माझे हृदय जिंकले आहेस. आणि छन्ना आणि सिद्धार्थ गौतम
यांचा तो संवाद आहे. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्या विषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार नाही त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटमारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्र लहानसे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. तू एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप झळमळले नसले तर ते आपले दुःख आपल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. म्हणजे शुद्धोधन राज्याविषयी सिद्धार्थ सांगतायत की त्यांना सांग, म्हणजे राजा शुद्धोधन सांग, घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग आठवडा आहे तर स्वजनापासून दुरवण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. माणसाच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांनी माझ्या पिताजीची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळ निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. म्हणून ते असं सिद्धार्थ असं म्हणतात की बाबा ही जी माझी जबाबदारी होती, म्हणजे आई वडील हे जेव्हा वयस्कर असतात किंवा त्यांचा सांभाळ करणं ही त्यांची कुठल्या मुलाची जबाबदारी असते, परंतु मला हे करणंच गरजेचं होतं असं सिद्धार्थ गौतम सांगतात. या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवण करणार नाही असाच प्रयत्न करत राहा. आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झाला. छन्न हात जोडून भावना तिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला, स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हाती जसा ऋतून बसला तसा तू तुझ्या तुझ्या मानसिक विनय देत आहेस. ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचं अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणत्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उच्चंबळ आहे त्यांची इतर गोष्टच बोलायला नको. कुठे तुला तो प्रसादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे रुटीन कुशयाने भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीच्या दुःखात लुटण्यास मी आपण कसा जाऊ. आता हा छन्न हा सिद्धार्थशी बोलतोय. एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय? जी सद्गुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पती भक्ती परायण असून तिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीला तू त्या करणार आहेस का? म्हणजे ते यशोधरा विषय बोलतात. छन्ना हा आई वडील पत्नी यांच्याविषयी आता गौतमाकडे बोलत आहे. धर्म आणि कीर्तीच्या चाहत्या सर्वश्रेष्ठ असणारा तू एखादा निगरगठ्ठ उथळ्या माणसाचे स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावीत असे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडे, अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि तू तसे तुझे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असल्यास
तरी ए अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास नाही, कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. आणि सिद्धार्थ गौतम आता याच्याविषयी वेगवेगळं सांगत आहे, वेगवेगळं बोलत आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एखादा आश्रमात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू. राजाजवळ माझी बदनामी पुन्हा एक कर असे तू सांगतोस, पण ते कोण खरे मानेल आणि कोण यावर विश्वास ठेवेल. छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळा चिकटवून तसा बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. म्हणजे छन्न असं सांगतोय की तू जे माझे जे सांगितले आणि मी ते जर महाराजांकडे सांगितलं तरी महाराजांना त्यावर विश्वास बसणार नाही. कारण मी कुठल्या भावनेने सांगू महाराजांना, तू जे मला म्हणतोयस ते कुठल्या भावनेने सांगू महाराजांच्या पुढे, मी कसं बोलू, असा छन्न सिद्धार्थ गौतमापाशी बोलत आहे. जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्याबरोबर दया कर. आणि छन्न म्हणतो, जे काय झाले आहे ते झालेलं आहे, पण मी तुला विनंती करतो, तू मागे फिर, माझ्यावर दया कर. दुःखातून छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडेल. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या पदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत मी आता कुठे आहे. पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकामेकांपासून दूर जातात, तसे प्राणी मात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. आणि आता पुन्हा एकदा सिद्धार्थ छन्नाला उदाहरणांसह वेगवेगळ्या स्पष्ट सांगत आहेत. ढग जसे जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तसाच मी प्राणी मात्रांचा सहवास व वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करू नकोस, परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्म अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, त्यावर स्वस्तिकचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळव्यामध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमानं कंटक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रत्वाचा त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंठका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या कामात काशाय वस्त्रांना नमन केले. काशाय वस्त्रांना. आणि छन्ना आणि सिद्धार्थ यांचा जो संवाद चालला होता, शेवटी सिद्धार्थ गौतम हे ठाम होते आणि ठाम झाल्यानंतर शेवटी त्यांनी छन्नाने काशाय वस्त्रजी सिद्धार्थ गौतम त्याला वंदन केले. कंटक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रानिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू
पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळला आणि प्रचंड असं दुःख झालं. इतका मोठा राजाचा मुलगा राजपुत्र आणि आपला तो आता त्यांनी जे वस्त्र परिधान केले आहे बघून तो मोठमोठ्याने रडू लागला, लोळू लागला. त्याला प्रचंड असा दुःख आणि वेदना झाल्या. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहावं तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या भाऊंनी कंटक घोड्याला कुरवावू लागला आणि अशा रीतीने निराशाने सारखं दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासात निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडथळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्ताने विंदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. आणि छन्ना आणि गौतम या दोघांचा जो संवाद होता, शेवटी गौतमाने छन्नाचं सगळं ऐकल्यानंतर छन्नाचं काय ऐकलं नाही आणि ते ठाम राहिले आणि गौतम निघून गेला आणि छन्ना पुन्हा मागे आला. छन्ना परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला त्यामुळे दुःखी कष्ट झालेला छन्ना मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या अंतकड इतके जड झाले होती की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्री कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्या बरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यात त्याला 8 दिवस लागले. म्हणजे ज्या रात्री जे त्यांनी प्रवास केला होता तो 1 दिवसाचा प्रवास छन्नाला परत येण्यासाठी 8 दिवस लागले. एवढं दुःख हे छन्नाला झालं होतं. कंटक घोडा जरी मोठ्या सूर्याच्या आवेशाने कूच करत होता तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणाने सजवला होता तरी बरोबर आपली धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मानवर खाली करून केविल वाण्यास सुरुवात किंकाळ होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्याने तोंडे लावले. आणि एवढा त्याला पण कंठक घोडा आहे, त्याला इतकं दुःख झालं की जरी भूक लागली तरी तो गवत दिसलं किंवा पाणी दिसलं तरी तो चारा खात नव्हता, पाणी पित नव्हता. एवढा त्या कंटक घोड्याला दुःख झालं होतं. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले, मनाने नाही. आणि ते दोघे जरी शरीर रूपाने पोहोचले असले तरी मनाने नाही, कारण त्यांना प्रचंड असं दुःख झालं होतं. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताटव्याने भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी भरलेल्या वृक्षामुळे उल्लसित व शोभायमान दिसणारी झाली तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडारलेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंटक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलित गात्र स्थितीत परत आले पाहिले तेव्हा त्यांना ढसाढसा. आणि जेव्हा छन्न आणि तो कंटक घोडा आला आणि त्याच्यात आपला राजपुत्र नाही हे बघून अत्यंत ते जे नगरातील जे लोक होते ते रडले. कुठे आहे आमचा राजपुत्र, कुठे आहे हा राजकुळाचा व राज्याचा कुलदीप असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहेत ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असं हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागला. पण जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडवल्या. आणि जेव्हा छन्न आणि कंटक घोडा त्यांना असं वाटलं की राजपुत्र आला, परंतु राजपुत्या घोड्याच्या पाठीवर राजपुत्र नव्हता आणि त्यांनी खिडक्या बंद करून ती रडू लागली. शोकाकुल कुटुंब. आता सिद्धार्थाचं जे कुटुंब आहे
त्याचं शोकाकुल झालेलं आहे. आपण बघूया. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याच्या आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल. असं वाटलं होतं की सिद्धार्थ आणि छन्न आहे दोघे, आणि छन्न काहीतरी प्रयत्न करीन आणि सिद्धार्थला घेऊन, असं त्यांच्या कुटुंबाला वाटत होतं. राजाच्या अश्वशाळेत शिरतात कंटक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने किंकाळला. राजेच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंटक किंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मुच्छिमुद्र झालेल्या श्री हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडा त्यांना दिसला. आणि जेव्हा कंटक घोडा हा किंकाळा तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की राजपुत्र आला, राजपुत्र आला. पण त्यांनी येतात बघतात राजपुत्र नाही, आणि त्या प्रचंड त्यांना दुःख झालं. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठ्याने रडू लागली व मूर्छिमत झाली, आणि रडत असताना ती ओरडली. आणि गौतमी ती सिद्धार्थाची आई आहे, तिला तर प्रचंड अशा वेदना झाल्या, ती रडू लागली आणि ती मूर्छित झाली. जो अजानुभव आहे, जो आजूबाजू आहे त्याची कमर सिंहाच्या कमरेवरती बारीक बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे, त्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, त्याची छाती रुंद व आवाज दुदंबी किंवा मेघ गर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे कसे. जो आजान बाहू आहे, म्हणजे सिद्धार्थाचा जो उल्लेख केलेला आहे, जो आजान बाहू आहे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे, आणि ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची आहे, त्याची छाती रुंद व आवाज दुधंबी किंवा मेघ गर्जनेसारखे आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहायचे कसे काय, असं तिथं ते लोक चर्चा करत होते. असा सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपल्यापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशी झाली आहे. ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायू खाली लपलेले, नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्र चिन्ह धारण करण्याचा अशा त्यांच्या या सुकोमल दोन पायांनी तो त्या खटकाळ प्रदेशात कसे वर चालू लागेल. आणि मग सिद्धार्थ गौतम बुद्धांचं जे शारीरिक आहे, रूप आहे, त्याच्याविषयी भाष्य करत आहेत. ज्याच्या शरीराला उंच वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजवलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पोहण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा राहू शकेल. आणि एवढा राजविलासात राहणारा राजपुत्र आता तो जंगलामध्ये कशा प्रकारे राहील, अशा प्रकारचं आता बोलू लागले आहेत. ज्याला आपले कुटुंब चांगुलपणाचा सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसं काय फिरू शकेल. आणि जो घरामध्ये सतत हे असतो तो भिक्षा मागणार, म्हणजे जो आपला कुटुंब चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता अशा सगळ्यामध्ये तो ह्या आहे, दानशूर आहे. आता दुसऱ्याकडून कसं काय दान मागणार, अशा प्रकारचं ते म्हणताय. जो स्वच्छ स्वर्ण शेवर झोपला असताना वाद्यवृद्धांच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी उड्या जागेवर अस्तव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसा काय झोपणार, हाय रे देवा, असं आता ते बोलतायत. हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकीच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलांमधून मध गाळतात, तशा आपल्या डोळ्यांतून अश्रुधारा गाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे विसरून जाऊन दिमूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले, त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले, त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी करायला पाहिजे होते. आणि मग आता यशोधरा आहे, यशोधरा
दुःखातून ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मला स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा नाही, माझी एकच इच्छा आहे, माझा प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीला मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधी घेऊ नये काय. आणि ती म्हणते की ठीक आहे, मी तर आहे, पण हा जो राहुल आहे, हा जो लहान राहुल आहे, या राहुलने तरी आपल्या पितेच्या मांडीवर घेऊ नये का, असं ती यशोधरा प्रश्न विचारते. हाय रे देवा, त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर. त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर. शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बुलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल. माझे हृदय खरोखरच मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडाने किंवा लोखंडाने बनलेले असावे, कारण त्या हृदयाचा नाद सुखोभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारख्या आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू, आता मला हे दुःख सहनच होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदित होती. सभोवता जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेला बांध फुटला होता. अशा प्रकारे दुःख दीडमूड होऊन मोठ्याने आक्रंदंत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याल्या कमळांवर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालांवर वाहू लागल्या. छन्न आणि कंटक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समाजात दुःखित होऊन राजा शत्रुघ्न धरणीवर पडला. दुःख विवाह झालेल्या शत्रुघ्नाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूने डबडबलेल्या डोळ्याने त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळला. तो रडू लागला. त्यानंतर शत्रुघ्न उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू, असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली. आता यामध्ये आज सिद्धार्थाचा गृहत्याग आहे पूर्णपणे. आणि सिद्धार्थानं आता आपला मार्ग शोधण्यासाठी पूर्ण वस्त्र असतील, राजवस्त्र असतील, राजविलास असतील, राजवाडे असतील, सगळ्याचा त्याग केलेला आहे आणि वनामध्ये गेलेला आहे. आपण पुढील भागामध्ये कायमचा संसार त्याग ह्या विषयावर आपण वाचन करणार आहोत. आज ह्या दादाभाऊ अभंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला पुढच्या लोकांना सांगा, जेणेकरून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे वाचन आहे ते आपल्या कानावर पडेल आणि चालता बोलता सुद्धा आपण ते ऐकू शकाल. नमो बुद्धाय. जय भीम.